ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज मिळणार आहे। मुंबई महापौर थोड्याच वेळात घोषणा करणार असं कळतंय। दिवाळी बोनसची आज महापौरांकडून घोषणा केली जाईल। पालिका मुख्यालयामध्ये आयुक्त, गटनेते आणि युनियनची बैठक सुरू आहे। त्यानंतर थोड्याच वेळात ही गुड न्यूज मिळू शकेल। या संदर्भातली माहिती घेण्यासाठी विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती। विनायक, काय माहिती? सुनीता बरोबर आहे। दरवर्षी जो दिला जाणारा सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळीचा बोनस जो आहे तो कर्मचाऱ्यांना आज घोषणा होऊ शकते। आता सध्या जे आहे ते महापौर, त्याचप्रमाणे आयुक्त, युनियनचे लीडर, गटनेते यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सध्या आयुक्त दालनामध्ये सुरू आहे। गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर 15,000 रुपये जो आहे तो बोनस देण्यात आला होता। यंदा युनियनच्या वतीनं 20,000ची मागणी करण्यात आली होती, परंतु काल 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत, तेव्हाही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठेही कमी जे आहे ते बोनस करू नका, कारण कोविड काळात मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, सगळा स्टाफ असेल, यांनी मोठ्या प्रमाणात योगदान जे आहे ते दिलेलं आहे आणि त्यामुळे यंदाचा बोनस जो आहे तो मागील वर्षाच्या तुलनेत तेवढाच ठेवावा असं उद्धव ठाकरेंचे निर्देश आहेत। त्यामुळे आता किती बोनस मुंबई महापालिकेचे आयुक्त कर्मचाऱ्यांना देतात ते थोड्या वेळातच जाहीर होईल। बिलकुल विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि मुंबईच्या महापौर आता थोड्याच वेळात या संदर्भातली घोषणा करू शकतात, त्यामुळे मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज लवकरच मिळेल असं म्हणायला हरकत नाही, कारण पालिका मुख्यालयामध्ये सध्या ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। युनियनचे नेते सुद्धा त्यामध्ये आहेत, त्यामुळे आता मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनस संदर्भातली गुड न्यूज ही आता थोड्याच वेळात मिळू शकते। मुख्यालयामध्ये आयुक्त, गटनेते, युनियन लीडर यांची सध्या बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भातली घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर करण्याची शक्यता आहे।